नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। गणपती बाप्पाचे आपल्या सगळ्यांच्या घरी आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी इथे मी आज बनवलेले आहे मोतीचूरचे लाडू। तर हा मोतीचूरचा लाडू बघा, आतून मस्त रसरशीत झालेला आहे, छान दाणेदार झालेला आहे। इथे आपण झाऱ्याचा वापर न करता, बुंदी न पाडता मस्त मोतीचूरचे लाडू तयार केलेले आहे। एक एक दाना बघा मस्त मोकळा सुटसुटीत असा दिसत आहे आणि तेवढाच हा लाडू छान रसरशीत झालेला आहे। बनवायला अगदी सोपा आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर एका बाउल मध्ये मी 1 वाटी बेसन घेतलं आणि सारख्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर पाणी एकदाच न घालता यामध्ये अर्ध पाणी अगोदर घालायचं आणि बेसन हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यातील गाठी सुद्धा व्यवस्थित ह्या मोडल्या जातात। आता राहिलेलं पाणी सुद्धा मी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याचं बघा या पद्धतीने असं सरसरीत बॅटर तयार करून घेतलं। साधारणपणे इथे आपल्याला चमच्याने दाखवते अशी एक कोटिंग तयार होते इतपत हे बॅटर आपल्याला पातळ असं करून घ्यायचं आहे। मिश्रण हे जास्त घट्ट ठेवायचं नाही, दाखविल्याप्रमाणे असं पातळच ठेवायचं। तर या ठिकाणी आपण बुंदी न पाडता हे मोतीचूरचे लाडू तयार करतोय, त्यासाठी इथे कढईमध्ये भरपूर असं तेल मध्यम आचेवर तापवून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा दाखविल्याप्रमाणे पळीपळीने असं हे बॅटर आपल्याला ह्या तेलामध्ये एकसारखं असं सोडून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला बुंदी वगैरे झाऱ्याचा वापर करून तयार करायची नाही, तर दाखविल्याप्रमाणे बॅटर तेलामध्ये बघा असं चमच्याने ओतून याचा बेसनाचा चुरा तयार करून घ्यायचा आहे आणि हा चुरा छान खरपूस असा तळून घ्यायचा आहे। तर चुरा तळत असताना मोठ्या आचेवर तळायचा नाही, मध्यम आचेवरच तळायचा, म्हणजे बेसनाचा रंग बदलत नाही आणि व्यवस्थित आपल्याला हा चुरा बघा असा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तळल्यानंतर तो प्लेट मध्ये काढून घ्यायचा आणि आता सारख्याच पद्धतीने सर्व बॅटर याच पद्धतीने चमच्याने तेलामध्ये असं वरतून सोडायचं आणि एकसारखं हे एकाच रंगावर तळून घ्यायचं आहे। ह्याच पद्धतीने मी सर्व चुरा हा तळून घेणार आहे। बॅटर तेलात सोडल्यानंतर चमच्याने सतत 1-2 वेळेस खालीवर करत बघा हा चुरा छान असा खमंग कुरकुरीत मी तळून घेतला। आता हा चुरा आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। याला स्पेसिफिक असा आकार नाही, कसाही तुम्ही हा चुरा तळू शकता, फक्त हा पातळ पातळ असा चुरून घ्या। जाडसर असेल तर हाताने त्याचे तुकडे करून घ्या। तर हा बेसनाचा चुरा भरपूर गरम आहे, हा आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। तोपर्यंत इथे लाडूसाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घेऊ। त्यासाठी कढई गॅसवर गरम करून त्यामध्ये सारख्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आहे। तर ज्या वाटीने आपण बेसन पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आणि यामध्ये त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा थोडस जास्त आणि अर्धा वाटीपेक्षा कमी इतकं पाणी घातलं, म्हणजे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं। तर मध्यम आचेवर ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायची आणि नंतर आता साखर पाण्यामध्ये वितळते तोपर्यंत आपण बेसनचा जो चुरा आहे तो देखील मिक्सरला फिरवून घेऊ। तर चुरा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो मिक्सर मध्ये घालायचा। तर 2 बॅच मध्ये हा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला मध्ये घातल्यानंतर झाकण लावून मिक्सर हे पल्स मोडवर 2 ते 3 वेळेस फक्त मिक्सर चालू बंद करत हा मी फिरवून घेतला, एकसारखा हा फिरवायचा नाही। तर या पद्धतीनेच पल्स मोडवर बघा 2 ते 3 वेळेस फक्त मिक्सर चालू बंद करत छान रवाळ असं टेक्स्चर येईपर्यंत आपण हे दळून घेतलेलं आहे। जवळून दाखवते, मस्त रवाळ आणि दाणेदार हे टेक्स्चर आलेलं आहे। ज्या पद्धतीने बारीक बुंदी असते अगदी तसंच हे टेक्स्चर आपण तयार करून घेतलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने आपण आता सर्व राहिलेला जो चुरा आहे तो सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर हे मी एका बाउल मध्ये काढून घेते आणि राहिलेलं जे बेसनाचा चुरा आहे तो देखील असाच मिक्सरला फिरवून घेते। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण बुंदी न पाडता छान रवाळ असं टेक्स्चर बुंदी प्रमाणे तयार करून घेतलेलं आहे। असं जर तुम्ही मोतीचूरचे लाडू बनवायला घेतले ना तर ते पटकन होतात आणि सेम त्याच चवीचे त्याच पद्धतीचे देखील बनतात। तर बघा सर्व बेसनाचा चुरा आपण इथे छान मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तर अगदी छोट्या बुंदी प्रमाणेच इथं टेक्स्चर आलेला आहे बघा। तर आता हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि तर दुसरीकडे आपली इथे साखर सुद्धा पाण्यामध्ये छान मिक्स झालेली आहे। तर यामध्ये आपण
पाव चमचा इतका खाण्याचा फूड कलर घालूया। तर ऑरेंज रंगाचा इथे मी फूड कलर घातला। हा फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, परंतु अगदी मार्केटमध्ये हलवाई स्टाईल जसे मोतीचूर लाडू मिळतात ना, सेम त्याच पद्धतीने हे लाडू दिसावे याकरिता आपण हा रंग घातलेला आहे। आणि त्यानंतर पाण्याला फक्त एक उकळ काढून घ्यायची। आता गॅस हा थोडासा मी कमी केलेला आहे, कारण आपल्याला इथे एकतारी पाक तयार करायचा नाही। मिश्रण हातामध्ये घेऊन बघा, ते असं चिकट होत आहे, म्हणजे एकतार बनण्याच्या प्रोसेस मध्ये आहे, परंतु इथे आपल्याला एकतारी पाक तयार करायचा नाही, हे लक्षात ठेवा। आणि आता फ्लेवर साठी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातली, छान मिक्स करून घेतली। आणि आता जो चुरा आपण तयार करून घेतलेला होता बघा बेसनाचा, तो संपूर्ण यामध्ये ऍड करायचा आणि पाकामध्ये हा चुरा चांगला एकजीव करून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत हे छान मिक्स करत राहायचं। साधारणपणे मिनिटभरातच हे मिश्रण छान घट्ट व्हायला लागतं बघा। तर कढईपासून मिश्रण हे वेगळं व्हायला लागलेलं आहे, म्हणजेच इथे आपलं लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट असं शिजलेलं आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि तयार मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं। तर संपूर्ण मिश्रण हे प्लेट मध्ये काढून घेतलं। तर मिश्रण आता खूप गरम आहे, लगेच याचे आपण लाडू बांधणार नाही, त्याकरिता हे बघा प्लेट मध्ये असं पसरवून ठेवलं। यामध्ये चमचाभर मगज बी आणि चमचाभर साजूक तूप घातलं, जेणेकरून मस्त साजूक तुपाचा फ्लेवर या लाडूंना यावा याकरिता फक्त चमचाभर आपण साजूक तूप घातलेलं आहे। आता संपूर्ण मिश्रण हे छान हाताला सोसवेल इतपत मी थंड करून घेतलं। मिश्रण हातात घेतल्यानंतरच कळत असेल तुम्हाला किती छान रसरशीत झालेला आहे आणि मस्त दाणेदार अगदी बुंदीप्रमाणेच दिसत आहे बघा। छान सुटसुटीत झालेला आहे, अगदी चिकट झालेला नाही। तर आता ज्या आकाराचा आपल्याला लाडू हवा त्या पद्धतीने थोडस मिश्रण हातात घ्यायचं आणि याचा छान मस्त गोलाकार असा लाडू वळवून घ्यायचा। हवं तर याला बघा वरतून असं थोडस डेकोरेशन साठी मगजबी सुद्धा लावून घ्यायचं, म्हणजे अगदी विकत प्रमाणे हे लाडू दिसतात। तर झटपट आणि सोप्या पद्धतीने छान गोल गरगरीत रसरशीत आपला मोतीचूरचा बुंदी न पाडता लाडू तयार झालेला आहे, जो की अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण तयार केलेला आहे। बनवायला खूपच सोपं आहे। तर ह्याच पद्धतीने आपण सर्व लाडू हे बांधून घेऊ। ह्याच पद्धतीने इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे आणि एक वाटीच्या प्रमाणामध्ये ना इथे आपले साधारणपणे 10 ते 12 लाडू तयार झालेले आहे। मस्त रसरशीत दिसत आहे, तोंडात टाकताच विरघळणारे आणि छान रसरशीत मऊसूत असे दाणेदार आपले इथे मोतीचूरचे लाडू तयार झालेले आहे। आतून देखील तेवढेच रसरशीत आणि खायला देखील अगदी विकतच्या प्रमाणेच हे लाडू लागतात। साजूक तूप आपण फक्त 1 चमचा घातलेला आहे, परंतु संपूर्ण लाडूला साजूक तुपाचा फ्लेवर लागतो, अजिबात तेलामध्ये केलेले आहे असे वाटत नाही। तर तुम्ही देखील हे दाणेदार असे मोतीचूरचे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी इथे मी हे तयार केले होते। तुम्ही देखील रेसिपी आवडली असेल तर तयार करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।